नमस्कार, मी जगदीश देशमुख. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. बालक पालक या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचे स्वागत. तुमची मुलं किती मराठी बोलतात या मराठी दिन विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून राज्यात उत्साहाने साजरा केला जातो. सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस. कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्याला ज्या रीतीने समृद्ध केलं, त्यांचं भरभरून योगदान लाभलं. त्यामुळं त्यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण सगळेजण साजरा करतो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी आणि तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. आज आपण बालक पालक या उपक्रमात राज्यातील विविध ठिकाणांहून विद्यार्थिनी आणि पालक तसेच ज्येष्ठ साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या उपस्थितीत तुमची मुलं किती मराठी बोलतात या विषयावर चर्चा करणार आहोत. सुरुवातीला आपण कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करूया. आपल्यासोबत नागपूर येथून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी हे जोडले जाणार आहेत थोड्याच वेळात. त्यासोबत साताऱ्याहून भक्ती जाधव जोडली गेलेली आहे. सोबत नागपूर येथून अवनी प्रसाद भांडारकर इयत्ता 7वीत शिकणारी ही विद्यार्थिनी आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. तसेच पालक श्रीकांत सोनावणे हे नाशिकहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, ते प्राध्यापकीय आहेत. आणि औरंगाबाद इथून प्राध्यापक पालक शोभा हनवते आपल्यासोबत जोडलेले आहेत. सर्वांचे बालक पालक या कार्यक्रमात स्वागत. सुरुवातीलाच आपण पालकांना प्रश्न विचारूया. पालक, आपले विद्यार्थी किती मराठी भाषा बोलतात? पालक आपल्यासोबत शोभा ताई जोडलेले आहेत. शोभाताई, तुमचा मुलगा किंवा मुलगी जर शाळेत जात असेल तर ती मराठी किती बोलते? सर, माझी मुलगी मराठी शाळेत जात होती. म्हणजे आता ती मेडिकल कॉलेजला आहे, परंतु मराठी शाळेतच तिचं शिक्षण झालेलं आहे. अगदी 10वी पर्यंत ती मराठी शाळेमध्ये होती आणि आज ती MBBSच्या 3ऱ्या वर्षाला आहे. तर ती जवळपास 100% मराठी बोलते. तिच्या बोलण्यामध्ये, तिच्या क्षेत्रामध्ये जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा ती इंग्रजीचा वापर करते, परंतु घरामध्ये बोलताना किंवा इतर मित्रमैत्रिणींशी बोलताना ती अगदी अस्खलित मराठीमध्ये बोलते. कारण तिचं शिक्षण हे मराठी माध्यमात झालेलं आहे आणि जाणीवपूर्वक प्राथमिक शिक्षण हे मराठीतूनच, मातृभाषेतूनच दिलं जावं. कारण मातृभाषेतून जर आपण प्राथमिक शिक्षण दिलं तर मुलांच्या भावनिक विकास होतो, त्याचप्रमाणे मानसिक विकास होतो आणि सर्वांगीण विकास होण्यासाठी मातृभाषा ही अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तर असं आवर्जून म्हणेन की आपल्या मुलांना प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच दिलं जावं. आणि त्याही पुढे जाऊन मी हे म्हणेन की विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना अगदी 12वी पर्यंत मराठी हा विषय अनिवार्य असावा, असं या ठिकाणी मी आवर्जून उल्लेखित करू इच्छिते. जी, आपल्यासोबत प्राध्यापक श्रीकांत सोनावणे आपल्यासोबत जुळलेले प्राध्यापक आहेत ते. सर, आपल्या नजरेतून आजच्या मराठी भाषेची जी स्थिती आहे त्याबद्दल काय सांगाल? एक पालक म्हणून मी तुम्हाला सांगतो सर, की आता माझा मुलगा आहे, तो इंग्लिश मीडियम मध्ये, कॉन्व्हेंट मध्ये शिकलेला आहे. माझ्या असं लक्षात आलं की त्याचं मराठी आणि हिंदी इतकंच बरोबर नाही. कारण कॉन्व्हेंट मध्ये जे मराठी शिकवणारे किंवा हिंदी शिकवणारे शिक्षक आहेत ते इतके तज्ञ नसतात किंवा त्यांची मातृभाषा मराठी किंवा हिंदी नसते. त्यामुळे तो त्यांचा जो शिकण्याचा भाग आहे तो थोडा कमकुवत राहून जातो. यासाठी आम्ही घरी आमच्या मुलाची तयारी, मराठी शुद्ध लेखनासंबंधीची, मराठी बोलण्याविषयीची, आता काही उच्चार जे आहेत ते विचार हे कॉन्व्हेंट स्कूल मधले शिक्षक चुकीचे करतात. मग त्याचं अनुकरण मुलं करतात, चुकीचं करतात. असं होऊ नये. जसं कोथंबीर आहे हा शब्द तिथले शिक्षक कोटंबीर असं म्हणतात, तर हे उच्चारात दोष राहू नये म्हणून आम्ही प्रयत्नशील राहिलो आणि घरी त्याची भाषा
शुद्ध लेखन आणि उच्चाराची भाषा याच्यावर विशेष लक्ष दिलं. त्यामुळे पुढे त्यांनी IIT केलं. त्यामध्ये हिंदी विद्यार्थ्यांचा सहवास मोठ्या प्रमाणात आला. तरी सुद्धा त्याची मातृभाषा जी मराठी आहे त्याच्यावर फारसा परिणाम झाला नाही. तो घरी आणि त्याच्या मित्रांबरोबर चांगलं मराठी बोलतो. त्यामुळे घरून विशेष पालकांनी लक्ष दिलं पाहिजे की आपल्या मुलांचं उच्चारण त्याचं आहे किंवा लिहिण्यामध्ये व्याकरण आहे, शब्द बांधणी आहे, तर याच्यामध्ये सरमिसळ होऊ नये. जर त्याला हिंदी बोलायचं असलं तर चांगलं हिंदी बोलता आलं पाहिजे, इंग्रजी बोलायचं असलं तर इंग्रजी बोलता आलं पाहिजे, आणि मराठीत बोलायचं असलं तर शुद्ध छान मराठी बोलता आलं पाहिजे. यासाठी पालकांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे असं माझ्या लक्षात आलं. आणि तसं आम्ही लक्ष दिल्यामुळे त्याचं उच्चारण आणि लिखाण मराठीमधलं उत्तम राहिलेलं आहे. आपण आता विद्यार्थिनी आपल्या सोबत आहे भक्ती जाधव. भक्ती, तुला कुठल्या भाषेत बोलायला आवडतं? नमस्कार, मी भक्ती बालाजी जाधव, इयत्ता 7वीत क्रांतीवीर नंगनाथांना या शाळेत शिकते मी. आणि मला खरं तर सांगायचं म्हणलं तर मला मराठी भाषा खूप आवडते तशी तर. आणि मराठी भाषा का आवडते कारण मला त्याच्याशी अभिमान आहे की मराठी भाषेत बोलण्याचा, शिकण्याचा. आणि आम्ही जरी शाळेत हिंदी, मराठी, इंग्रजी जरी बोलत असलो तरी त्यापैकी आम्हाला मराठी भाषेतच ती मराठी भाषा खूप प्रेमळ, सोपी आणि त्यात खूपच जास्त आत्मसात करते आमच्या सोबत. आणि आम्हाला खूप अभिमान आहे की त्यात मराठी भाषा शिकण्याचा. आणि मी माझ्या पप्पांच्या शाळेत म्हणजे माझं लहानपणच पप्पांच्या शाळेत गेले आणि तेव्हापासूनच मी लहानपणापासून मराठीची गोष्टी वाचत होते. त्यामुळे मला खूप मराठी भाषा आवडायची. आपण अवनीला विचारूया. अवनी, तू कुठल्या मीडियमच्या शाळेमध्ये आहेस, मराठी की इंग्रजी, आणि तुला कुठल्या भाषेत बोलायला आवडतं? नमस्कार, मी अवनी आल्हाद भांडारकर. मी इंग्लिश मीडियम शाळेत शिकते, भवन्स. आम्ही घरी मराठीच बोलतो आणि शाळेत जसं कंपल्सरी आहे की इंग्लिश मध्ये बोलायला पाहिजे म्हणून आम्ही शाळेत इंग्लिश मध्ये बोलतो. आणि माझ्या मित्रमैत्रिणींसोबत पण मी मराठीमध्ये बोलते. आणि भक्ती, तू कुठल्या मीडियम मध्ये आहेस, इंग्लिश की मराठी? कुठल्या माध्यमात शिकतेस? मी सध्या मराठी मीडियम मध्ये आहे. आपण प्राध्यापकांना विचारूया, मुलांना इंग्रजी माध्यमात टाकून खरंच त्यांची इंग्रजी सुधारते का? आता इंग्रजी कोणत्या स्तरावरची स्कूल्स आहेत? आपल्याकडे बरेच कॉन्व्हेंट स्कूल आहे, त्याच्यामध्ये तर इंग्लिश सुधारतं किंवा इंग्लिश कंपल्सरीच असतं. परंतु नव्यानं निघालेले ज्या इंग्लिश मीडियम स्कूल आहेत त्याच्यामध्ये हिंदीतून बोलले जातात. जी इन्स्ट्रक्शनची भाषा आहे ती हिंदी असते. शिक्षकांना नीट इंग्रजी येत नाही. त्यामुळे बऱ्याच इंग्लिश स्कूल मधल्या लोकांना, विद्यार्थ्यांना धड इंग्लिश येत नाही आणि धड मराठी येत नाही. असा एक विचित्र असा एक त्रांगड ज्याला म्हणतो आपण, हिंदी, इंग्रजी, मराठी याच्यामध्ये कोणत्याही भाषेवर पकड नाही, अशा प्रकारची अवस्था ही फार मोठ्या प्रमाणात दिसून येते. आपल्यासोबत नागपूर येथून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी सर जोडलेले आहेत. जोशीजी, मराठी भाषेची जी सध्या स्थिती आहे याबद्दल एकंदरीत आपण विश्लेषण काय कराल? मुळामध्ये मराठी भाषिक समाज जो आहे हा स्वतःच्या भाषेबद्दल प्रचंड उदासीन असलेला समाज आहे. दक्षिणेतल्या भाषांच्या, पूर्वेतल्या भाषांच्या तुलनेमध्ये किंवा हिंदी भाषिकांच्याही तुलनेमध्ये ही मंडळी आपल्या भाषेबद्दलचा कुठलाही अवमान किंवा आपल्या भाषेचं कुठलंही अवमूल्यन हे सहन करत नाहीत. मराठी भाषिकाला त्याची भाषा सोडून अन्य भाषांमध्येच आपल्या मुलाचा विकास आहे आणि इंग्रजी ही जणू काही सगळ्यांची माय आहे आणि तीच पदराखाली घेणार आहे आणि तीच विकास करणार आहे आणि तीच रोजगार देणार आहे, असा एक प्रचंड मोठा अपप्रचार वर्षानुवर्ष जो चाललेला आहे इंग्रजी हितसंबंधाच्या राजकारणातून, अर्थकारणातून, जागतिकीकरणाच्या अर्थकारणासाठी. आणि ELT म्हणजे इंग्लिश लँग्वेज टीचिंग ही जगातली ब्रिटन, अमेरिका सारख्या इंग्रजी भाषिक राष्ट्रांना प्रचंड कोट्यवधी अब्जोवधी डॉलर्स आणि पाऊंडामध्ये व्यवसाय देणारी वस्तू आहे, भाषा नव्हे. इंग्रजी साहित्य हे इंग्रजी साहित्य नाहीये, इंग्रजी मध्ये अनुवाद झालेलं जगातल्या अन्य भाषेतलं साहित्य अधिक आणि इंग्रजी साहित्य मुळात कमी.
जी त्यामुळे इंग्रजी बद्दलचे प्रचंड भ्रम इंग्रजीमध्ये हितसंबंध गुंतलेल्या राज्यकर्त्यांनी, धोरणांकर्त्यांनी आणि इंग्लिश लँग्वेज टीचिंगचा व्यवसाय जगभर करणाऱ्यांनी इंग्रजीला सुद्धा इंग्रजीपासून धोका आहे, कारण आता कॉर्पोरेट फक्त 3000 शब्दांची बेसिक इंग्रजी ठेवा आणि बाकी इंग्रजीची गरजच नाही हे सांगू लागलेलं आहे. त्यामुळे भाषांची अवस्था विशेषतः जागतिकीकरणानंतर 90 नंतर जी स्थानिक भाषा, स्थानिक संस्कृती यांनाच पूर्ण गिळंकृत करून जोशीजी, यालाच एक जोडून तुम्हाला प्रश्न विचारतो. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केलेत, पण इतका वेळ का झाला, इतका उशीर का लागला? आपली राजकीय इच्छाशक्ती ही दक्षिणेतल्या राज्यांसारखी प्रबळ नाही. आपले सर्व राजकीय पक्षांचं एक प्रतिनिधी मंडळ न्या असं आम्ही मागच्या मुख्यमंत्र्यांना म्हटलं होतं, परंतु विधिमंडळामध्ये आश्वासन देऊन सर्वपक्षीय त्यांनी नेलं नाही. विधिमंडळाचं सुद्धा साहित्यिकांचं प्रतिनिधी मंडळ नेऊ हे आश्वासन तेही मागच्या सरकारने पाळलं नाही. आणि तुम्ही विशिष्टच पक्षाच्या विशिष्टच बाजूची विशिष्टच काहीतरी लोकांना साहित्यिक समजाल आणि तेवढे मूठभर लोक घेऊन जाल, यांनी भाषेचं प्रतिनिधित्व संपूर्ण मराठी भाषिक समाजाचं होत नाही. त्यामुळे दक्षिणेतल्या राज्यांनी ज्या पद्धतीने आपल्या भाषेला दर्जा मिळवून घेतला, कारण राजकीय इच्छाशक्ती त्यांची प्रबळ आहे, त्यांच्या राजकीय नेत्यांची. भाषेचं राजकारण हे बहुजन समाजाच्या विकासाचं राजकारण असायला पाहिजे. त्याच्या उपजीविकेचं, त्याच्या अर्थकारणाचं, त्याच्या विकासाचं भाषा, त्याची भाषा हे माध्यम असायला पाहिजे, ज्याबद्दल दक्षिणेतले पूर्वेतले राज्यकर्ते सजग आहेत, कारण ते भाषेच्या चळवळीतून आलेले राज्यकर्ते आहेत. ते वेगवेगळ्या कला क्षेत्रातून, बुद्धी क्षेत्रातून, विचार क्षेत्रातून आलेले राज्यकर्ते आहेत. आपल्या इथे राज्यकर्ते सामंतवादी आहेत. त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती नसणे आणि केंद्रावरती एवढ्या मोठ्या राज्यातल्या आपले 88 खासदार, आपले 288 आमदार, आपले मराठी मंत्री यांचा काडीचाही दबाव नाहीये. का नाही बसत सगळे? एक शिवसेनेचं अरविंद सावंत आमचे सोडले, 11 खासदारांनी निदर्शनं केली होती अभिजात दर्जासाठी लोकसभेसमोर. ही सगळी मंडळी मराठी खासदार जे आहेत हे लोकसभेसमोर धरणं का नाही? नको त्या कारणांसाठी तुम्ही लोकसभा, राज्यसभा, संसद बंद पाडता ना, मग या अभिजात दर्जासाठी सगळ्या पक्षाचे लोक एकत्र काय येत आहेत मराठीचे? आपण प्राध्यापकांना विचारूया. सोनावणे सर, कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या तोंडी कुठली भाषा असते आणि एकंदरीत वातावरण कसं असतं? कॉलेजमध्ये मुलं मराठी बोलतात, परंतु इंग्रजीचा फार मोठा प्रभाव त्या भाषेवर असतो. आणि हिंदी बोलण्याची एक फॅशन आहे, जसं हिंदी राजभाषा आहे असा एक गैरसमज विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आज आहे. त्यामुळे हिंदीवर खूप स्विच ओव्हर होतात आणि मग मराठीचं खूप असं तोडमोड होती. आपल्याकडे नाशिकमध्ये आताच एक मोठं साहित्य संमेलन झालं, त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांनी पत्र पाठवायची ठरवली. लाखो पत्र दिल्लीमध्ये पाठवली की मराठीला मराठीला अभिजात असा दर्जा मिळाला पाहिजे. पण त्याच्या संबंधीची जी तपशीलवार जी माहिती आहे ती आपल्या मराठी लोकांना आधी समजली पाहिजे, की जशी लॅटिन ही मूळ भाषा आहे तशी मराठी सुद्धा ही मूळ भाषा आहे. ती त्याची कोणी जननी नाही, ती मूळ भाषा आहे. असं याचं तपशीलवार माहिती आपल्याला मिळाली तर त्याच्या मराठीच्या बद्दलचं जे प्रेम आहे आणि मराठी बद्दलचा जो आग्रह आहे तो आपला अधिक वाढला पाहिजे असं वाटतं. जी, आपण भक्ती आणि अवनी यांच्याकडे येऊच या, पण एक छोटासा प्रश्न आपण पालकांना विचारूया. शोभाजी, पालक म्हणून आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिक्षण द्यायला पाहिजे की मराठी माध्यमात? तुम्ही पालकांसाठी काय आवाहन कराल? सर, पालकांसाठी मी एक पालक म्हणून आवाहन करू इच्छिते की मुलांना शिक्षण हे मराठी भाषेतून म्हणजे मातृभाषेतून दिलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे सर की जेव्हा आपण विचार करतो, स्वतःशी विचार करतो, स्वतःच्या भावना जेव्हा व्यक्त करतो किंवा स्वतःशी विचार करताना, स्वतःचं सुख दुःख किंवा कुठलीही भावना ही व्यक्त करताना जेव्हा स्वतःशी बोलतो तेव्हा आपण आपल्या मातृभाषेतून व्यक्त होत असतो. आपला आनंद असेल, आपलं दुःख असेल, ज्या काही भावना आहे त्या मातृभाषेतून आपण व्यक्त करतो. म्हणून मला या ठिकाणी प्रामुख्यानं असं वाटतं की मुलांना शिक्षण हे मातृभाषेतूनच दिलं गेलं पाहिजे, असं मी वारंवार या ठिकाणी ठासून सांगते. पालकांना माझी हीच विनंती असेल की आपल्या मुलांचा जर सर्वांगीण विकास व्हावा असं वाटत असेल तर आपण आपल्या मुलांना
मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे. कारण आज समाजाची जर परिस्थिती पाहिली तर इंग्रजी शिवाय गत्यंतर नाही असा एक भ्रम निर्माण झाला आहे, आता सरांनी सांगितलेलं आहे. आणि या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून जेव्हा आपली मुलं शिकतात तेव्हा ते धड इंग्लिश बोलत नाहीत किंवा शुद्ध मराठी बोलत नाहीत किंवा त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी कधी कधी त्यांना शब्द सापडत नाहीत. आपण विद्यार्थ्यांची अशी आपल्यासोबत दुर्दैवी इंग्रजी अवस्था. माध्यमात शिकणारी अवनी आहे, तिला आपण विचारूया हा त्रास तिला होतो का. अवनी, तू इंग्रजी माध्यमात शिकतेस, शाळेमध्ये इंग्रजी असतं, घरी मराठी असतं, मित्रांमध्ये घरी मराठी असतं, तुला असा हा त्रास होतो किंवा तारेवरची कसरत करावी लागते? हो, म्हणजे शब्द थोडेसे हे होतात. मराठी बोलताना कधी इंग्रजी शब्द येतात. इंग्रजी बोलताना कधी मराठी शब्द तोंडी येतात. जी. आणि आपण भक्तीला विचारूया, तू मराठी माध्यमात शिकतेस, तुला कधी असा त्रास होतो? नाही सर, कारण मला मराठी भाषा खूप आवडते आणि मराठी भाषा माझा जीव आहे, माझी आई आहे, माझा प्राण आहे. आणि मराठी भाषेत आपण बोलू, लिहू आणि संवादही साधू शकतो. त्यामुळे आपले कौशल्य ज्ञान सुद्धा वाढू शकते सर. जी. तू भाषण वगैरे करतेस भक्ती? हा सर, मला भाषण करायला खूप आवडतं आणि जसं की नाटक, आपण नाटक मराठीतून सुद्धा करतो, पण जेव्हा इंग्लिश मधून करतो तेव्हा थोडं डिफिकल्ट जातं. पण जेवढी मजा मराठीतून येते तेवढी इंग्लिश मधून सुद्धा येत नाही सर. जी. तुझ्या बोलण्यावरून वाटलं तू भाषण वगैरे करत असशील. आणि नक्कीच आता पालक जर काही ऐकत असतील तर त्यांच्यासाठी हा समोर उदाहरण आहे की इंग्लिश माध्यमात शिकणारी अवनीला घरी आणि शाळेमध्ये बोलताना थोडं अवघड होतं, कारण शाळेमध्ये इंग्लिश असतं. असं आपण प्राध्यापकांना विचारूया, मराठी भाषेला अजून संवर्धित करायचं असेल, मराठी भाषा जास्तीत जास्त तोंडी यावी असं वाटत असेल तर काय करावं लागेल? मराठीमधली जी पुस्तकं आहेत ती मराठीतून दिली पाहिजे. आता मी लहानपणी साने गुरुजी वाचलं, साने गुरुजींचं श्यामची आई वाचलं, तेव्हा ढसढसून रडलो होतो. पण माझ्या मुलाने श्यामची आई इंग्रजीमधून वाचलं, त्याच्या फिलिंग एवढ्या माझ्यासारख्या नव्हत्या. त्याला त्याचा जो भावनिक विकास मराठी भाषेतून जो झाला पाहिजे, तो इंग्रजी मधून ते जर साहित्य वाचलं तर तो टच येत नाही, तो फील होत नाही. त्यामुळे मराठी पुस्तकं भरपूर आपल्या घरामध्ये आसपास आपण ठेवली पाहिजे. मुलांना ते चालता आली पाहिजे, त्याची गोडी लागली पाहिजे. हे असं बळजबरी करण्यापेक्षा त्याला सहज उपलब्ध करून दिली आणि त्याच्याविषयी त्याची चर्चा केली, चांगली पुस्तक कोणती आहेत, त्याच्यामध्ये भाव आशय काय आहे, हे जर आपली चर्चा घरात होत राहिली तर त्यांचं मराठी निश्चित बळकट होऊ शकतं. आपल्या ज्या लहानपणी आम्हाला सगळ्या कविता पाठ होत्या, आता मुलांचं पाठांतर कमी झालेलं आहे, तर त्याच्याविषयी सुद्धा त्याला कुठंतरी ते कविता म्हणून दाखवल्या पाहिजे आणि त्याच्याबद्दल त्याची गोडी वाढली पाहिजे. तर आपल्या साहित्यिकाविषयी आदर निर्माण होईल, आपल्या मायबोलीबद्दल त्याचा आदर निर्माण होईल आणि गोडी पण वाटेल. जी. असं आता सुदैवाने सगळे जे आपले पाहुणे आहेत सगळे शहरातले, त्यामुळं जोशी सरांना विचारूया, शहरामध्ये मराठी भाषा ही आता मरणपंथाला टेकली आहे का? नाही नाही, हे आपण खूप अपसमज आणि भ्रम बाळगणारे लोक आहोत. आपल्याला जे वाटतं ते आपण लादायचाच प्रयत्न करतो समजून घेण्यापेक्षा. नगर, महानगर आणि अर्धनागरी समाज जो आहे हा जवळजवळ त्रैभाषिक झालेला आहे आणि त्याला ते होण्याशिवाय पर्याय नाहीये. इंग्रजी भाषा म्हणून तिच्यावर जरूर प्रेमच केलं पाहिजे आणि तिच्यातली कौशल्य ही आत्मसातच केली पाहिजे, याबद्दल काही दुमत असण्याचं कारणच नाही. इंग्रजी नाही, कोणतीही भाषा जगातली. आता नरसिंहराव किंवा विनोबा 9-9, 11-11 भाषांवरती प्रभुत्व मिळवणारी मंडळी होती. तुम्हाला मातृभाषा जर आपली नीट आली तर जगातली कुठलीही भाषा केवळ 90 दिवसामध्ये तुम्ही आत्मसात करू शकता. वर्किंग नॉलेज तुम्हाला, फंक्शनल नॉलेज तिथं मिळू शकतं. तुमची इच्छा असेल तर तुम्ही प्रभुत्व मिळवू शकता. मराठीचा आग्रह धरणे म्हणजे इंग्रजीचा किंवा हिंदीचा विरोध, हा जो एक प्रचंड भ्रम आपल्या लोकांमध्ये पसरवला जातो, हा भाषिक राजकारण म्हणजे ज्यांना भाषेच्या मुद्द्यावर मतं घ्यायची असतात कॉर्पोरेशन मध्ये, तेवढ्या पुरता हा फक्त टिकणारा भ्रम असतो. परंतु कोणत्याही तुम्ही मातृभाषा उत्तम ठेवा, जगातल्या प्रत्येक भाषेवर प्रेम करा. कारण मातृभाषा ही विचाराचं साधन आहे, हो, कल्पना करण्याचं, जीवनाचा आनंद घेण्याचं, प्रतिमा निर्माण करण्याचं, हे सगळं स्वभाषिक. तुम्ही कचकचून शिवी फक्त आपल्याच भाषेत देऊ शकता, इंग्रजीत नाही देऊ शकत, हिब्रू फ्रेंच मध्ये किंवा रशियन मध्ये नाही देऊ शकत. शिकले तरी मी कविता मराठीतच करू शकतो, इंग्रजीत कोणाला तरी तो अनुवाद करावा लागतो. मी इंग्रजीत जर केली तर मराठीत माझी कविता जेवढी. जी, बोला बोला.
काही तांत्रिक अडचणीमुळे आपला आवाज येत नाही आपल्यापर्यंत. आपण औरंगाबाद मधून शोभाजींकडे जाऊया. शोभाजी, औरंगाबाद शहरामध्ये मराठीची स्थिती कशी आहे? मराठी औरंगाबाद शहरात मरणपंथाला टेकली असं वाटतंय? भाषा कधीही मरण पंथाला टेकत नसते कोणतीही. जी. भाषा ही नेहमी विकास पावणारी प्रक्रिया असते आणि भाषा म्हणजे केवळ शुद्ध भाषा, प्रमाण भाषा, वाङ्मयीन भाषा नव्हे. साहित्यिक भाषा, प्रमाण भाषा, लेखनातली भाषा ही मुळामध्ये एकूण भाषिक व्यवहाराचा किती टक्के भाग असतो? लिखित भाषा वेगळी, भाषा ही मुळात वाक आहे, वाणी आहे, बोली आहे. आपण घरामध्ये कर्ता कर्म क्रियापद अशी वाक्य नाही बोलत, मित्रांमध्ये, बाजारामध्ये, कुठेही. आपण भाषा जी बोलतो ती बोली बोलतो. मराठी प्रमाण बोलणारे सुद्धा मराठी बोली बोलतात. जी. त्यामुळे आमच्या भटजी पंडितांनी हे सांगितलं होतं की ज्याला तुम्ही प्रमाण शुद्ध मराठी म्हणता, ही पुण्यातल्या सीकेपी समाजाची एक बोली आहे, हे लक्षात घ्या. जी. त्यामुळे भाषेची अनेक रूप आहेत, अनेक बोली आहेत. त्या सगळ्यांचा एकमेकांमध्ये संवाद असण्यासाठी, दळणवळण नीट असण्यासाठी एक रूप, त्याला म्हणतात शुद्ध लेखन किंवा प्रमाण. त्याचं महत्व अतिरिक्त वाढवू नये. ते वाढवल्यामुळे इतर बोली बोलणारे त्यांना मराठीत परकी वाटते, फॉरेन लँग्वेज वाटते, विदेशी भाषा वाटते. गोंडी माणसाला, कोळंबी माणसाला, आदिवासी माणसाला त्याचं काय करणार तुम्ही? हा प्रचंड मोठ्या लोकसंख्येचा समाज, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. भाषा कोणी टिकवली हो? मराठी वारकऱ्यांनी, महानुभावांनी, राष्ट्रसंतांच्या, गाडगे बाबांच्या अनुयायांनी, बसवेश्वरांच्या अनुयायांनी. एक शब्द इंग्रजी किंवा हिंदीचा येत नाही त्यांच्या बोलण्यात, तुमच्या माझ्या येईल, त्यांच्या नाही येत. मराठी ही नागरी महानगरी समाज नाही टिकवत आहे भाषा. भाषा नेहमीच शेतकरी, कष्टकरी, श्रमिक, मजूर हा जो तळागाळातला वर्ग आहे तो टिकवतो भाषा, तो घडवतो भाषेची रूप. आपण नागरी भाषेमध्ये बोलीतले शब्द न आणल्यामुळे आपल्या भाषेचं शब्दांची प्रेत होतात, निर्जीव होतात, संवेदनाहीन होतात, संवाद क्षमता फार होते भाषेतली. असं आपल्या मराठीचं जे झालेलं आहे हे नागरी रूप आहे मराठीचं, महानगरी रूप आहे. म्हणून मर्ढेकरांना वेगळे संज्ञा घडवाव्या लागल्या, वेगळे शब्द घडवावे लागले. म्हणून आमच्यासारख्या कवींना वेगळ्या प्रतिमा निर्माण कराव्या लागतात, वेगळे शब्द घडवावे लागतात. त्याला कारण आपले शब्द हे मृत झालेले असतात. नागरी भाषेतले शब्द हे मृतवत असतात, संजीवनीत नसतात. त्याच्यात प्राण ही बोली होतच असते, हे लक्षात घ्या. त्यामुळे भाषेकडे पाहण्याचा नागरी दृष्टिकोन, महानगरी दृष्टिकोन म्हणजे संपूर्ण भाषिक दृष्टिकोन नव्हे. भाषा ही एक अत्यंत रसरशीत, जिवंत आणि सतत. आता मराठी म्हणजे काय? मराठीमध्ये मागधी आहे, अर्धमागधी आहे, पैशाची आहे, प्राकृती आहे, डच आहे, पोर्तुगीज आहे, फ्रेंच आहे, उर्दू आहे, फारशी आहे, इंग्रजी आहे, हिंदी आहे. काय नाहीये मराठीमध्ये? या सगळ्यांना सामावून आपल्याला कप बशी सुद्धा ही डच आणि पोर्तुगीज शब्दांचं लग्न आहे हे माहिती नसतं. क्रिकेट, आता क्रिकेटला आपण काय चेंडू फळा म्हणतो का? मराठी झाला शब्द. शब्द याला लोन वर्ड्स म्हणतात. ते मराठीमध्ये जोपर्यंत आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान सगळं येणार नाही, म्हणून मराठी विद्यापीठ मागतोय ना मी, 88 वर्ष झाले, तोपर्यंत मराठीमध्ये नवीन शब्द घडणार नाही, शब्द संपदा वाढणार नाही. केवळ इंग्रजीतले शब्द घ्यायचे आणि मग ते देवनागरीत लिहायचे म्हणजे काही मराठी नव्हे. देवनागरी ही लिपी आहे मराठीची, भाषा नव्हे. रोमन ही लिपी इंग्रजीची, रोमन ही भाषा नव्हे. त्यामुळे भाषेकडे, लिपीकडे, बोलींकडे पाहण्याचा एक आपण भाषा शिकवतच नाही ना, हे लक्षात घ्या. आपण साहित्य शिकवतो पहिल्या वर्गापासून, किंडरगार्टन पासून. साहित्य हा एकूण भाषेचा फक्त 10 ते 15% व्यवहार आहे. ज्ञानच आपण, केवळ व्याकरण म्हणजे भाषा नव्हे. भाषा वैज्ञानिक दृष्टीने, सामाजिक भाषा विज्ञानाच्या, मी 8वी पासून भाषा विज्ञान विषय शिकवा म्हणतोय, कित्येक वर्ष झाले. आपलं भाषेकडे पाहण्या, भाषेचं आपण भाषा निरक्षर समाज आहोत. त्यामुळे भाषेबद्दलचं शिक्षणच नाही, शिक्षकांनाही नाही, प्राध्यापकांनाही नाही आणि कुलगुरूंनाही नाही. कारण त्यांना भाषा विज्ञानच माहित नाही, त्यांना तो विषय शिकवायचा नाहीये. कारण त्याच्यातून शास्त्रीय वृत्तीचा, वैज्ञानिक वृत्तीचा विचार करणारा, विवेकी, सहिष्णू समाज निर्माण होईल. आणि सध्या तर आपल्याला तो समाज निर्माण करायचा नाहीये ना. मग वैज्ञानिक दृष्टिकोन कसा? धोरणकर्ते सुद्धा याच्याकडे डोळेझाक करतात. याच्या मागचं जे राजकारण आहे, जे अर्थकारण आहे, जे सत्ता कारण आहे, जे वर्चस्व कारण आहे, भाषेला हे सगळे आयाम असतात आणि नागरी भाषेला अधिक असतात. भाषेच्या द्वारे प्रचंड मोठ्या समाजामध्ये न्यूनगंड निर्माण करता येतो. एक विशिष्ट रूप तो वापरत नाही म्हणून त्याला दुय्यम ठरवता येत. हे सगळे भाषेतले अंतःप्रवाह जे आहेत हे जरा नीट लोकांना भाषा साक्षर करण्याची गरज आहे. हे आपण तपासले पाहिजे. हे लोकांपर्यंत, मुलांपर्यंत 8व्या वर्गापासून भाषा विज्ञान शिकवायला लागा. पुढच्या पिढीमध्ये
भाषा एकमेकांकडे एकमेकांच्या भाषांना शत्रू समजण्याची वृत्तीच नाहीशी. जी, एक महत्वाचा मुद्दा जोशी सरांनी उपलब्ध केलाय की भाषेकडे केवळ राजकीय लोकच नाही तर प्राध्यापक कुलगुरू सुद्धा निराशाजनक मनस्थितीतून पाहतात, नजरेतून पाहतात. आपल्यासोबत एक प्राध्यापक सुद्धा जोडलेले आहेत. हा मुद्दा घेऊन आपण त्यांच्याकडे येणारच आहोत. मात्र एक छोट्याशा ब्रेकची आता वेळ झाली आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी जोशी सरांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता की मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राजकीय लोकांसोबतच प्राध्यापक कुलगुरू यांची सुद्धा तेवढी जबाबदारी आहे, त्यांची निराशा देखील तेवढी जबाबदार आहे. तर आपल्यासोबत पालक आणि प्राध्यापक श्रीकांत सोनावणे जोडलेले आहेत. सोनावणेजी, जोशी सरांचा जो मुद्दा आहे की राजकारणासोबतच शिक्षक, पालक आणि कुलगुरू सुद्धा तितकेच जबाबदार आहेत, यावर आपलं मत? शिक्षण संस्थांमधून किंवा विद्यापीठाच्या स्तरावर सुद्धा मराठी भाषेला जी संधी द्यायला पाहिजे ती दिली गेली पाहिजे. आणि शालेय शिक्षणामध्ये सुद्धा आता मराठी एक वेळ अशी आलेली होती की मराठी भाषा ही कट करा याच्यातून, अभ्यासक्रमातून, शालेय अभ्यासक्रमातून, माध्यमिक शिक्षणातून अशी सुद्धा पाळी आलेली होती. परंतु सुदैवाने ती मराठी भाषा कट झाली नाही, पण त्याला संगणकाचा पर्याय सुद्धा आजही दिलेला आहे. म्हणजे मराठी भाषेवर जे संकट आहे ते राजकर्ते किंवा हे लोक, उद्योजक लोक किंवा अशी व्यवस्था आणत असते तर सुबुद्ध असलेल्या अशा शिक्षण तज्ञांनी, कुलगुरूंनी आणि मराठीच्या तज्ञांनी, शिक्षण क्षेत्रात जे उच्च पदस्थ आहे त्यांनी ते थोपवलं पाहिजे. आणि मराठी भाषा कशी टिकेल याच्यासाठी जी व्यूहरचना असते ती अभ्यासक्रम लावताना ती केली पाहिजे. मराठीची गळचेपी महाराष्ट्रातच झाली तर मराठी भाषा जाईल कुठं? तर मराठी टिकली पाहिजे तर मराठी माणूस टिकेल. हा जो नाहिरी समाज आहे, जो ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा काहीच नाहीये, असे मोठ्या संख्येने जे बहुजन समाज आहे हा भाषेच्या आधारावर टिकून राहिलेला आहे. आणि भाषेच्या आधारावर त्याला रोजगार मिळाला पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, तर त्याला ज्ञान संपन्न होईल. आणि जो सत्तेचा मार्ग आहे हा सुद्धा ज्ञानातून जातो. आणि हे ज्ञान आहे हे भाषेतून मिळालं पाहिजे, मातृभाषेतून मिळालं पाहिजे, त्याचा आग्रह धरला पाहिजे. इंग्रजीचं जे आक्रमण आहे किंवा हिंदीचं जे आक्रमण आहे याच्याकडे राजकर्त्यांच्या बरोबरीने शिक्षण तज्ञ, कुलगुरू आणि उच्च पदस्थ असे शिक्षण क्षेत्रातले जे अधिकारी लोक आहेत यांनी मराठीकडे मायेने बघितलं पाहिजे आणि ही मराठी माय जगवली पाहिजे. असं म्हणणं मला गरजेचं वाटतं. जी, आपण चर्चेमध्ये आणखीन एक नवीन मुद्दा घेऊया. ग्रामीण मराठी भाषा, शहरी मराठी भाषा. आपल्यासोबत जी भक्ती जाधव विद्यार्थिनी आहे ती मान खटाव या ग्रामीण भागातून आहे. तर भक्ती, ग्रामीण भागामध्ये तुझ्या आजूबाजूच्या गावांमध्ये मराठी भाषा कशी बोलली जाते, त्याच्यावर हिंदी, इंग्लिश यांचा प्रभाव वाढलेला आहे का, की साध्या पद्धतीने मराठी भाषा बोलली जाते? ओके सर, मी सातारा जिल्ह्यातील दुष्काळ भागातील मान या इथं राहते आणि माझ्याकडून सर्वांना आज बालक पालक या उपक्रमात आपल्या राजभाषा दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि मला असं वाटतं की आपल्या ज्या आजूबाजूच्या होणाऱ्या ज्या घडामोडी आहेत, आणि आम्ही तर ग्रामीण भागात राहणारो, मग आपल्या भाषेत मानदेशी भाषा आली, जसं की काय लागा, काय राव तुम्ही पण, कुठं काय गेलता, या अशा ज्या भाषा आहेत त्यात मानदेशी भाषा आल्या. आणि जसं आपण लिहितो, बोलतो, वाचतो, त्या सर्वच गोष्टी आपण मराठीतून सुद्धा केल्या पाहिजेत. आणि आपल्या मोबाईल मध्ये आपण सर्च करताना मराठीनं सुद्धा लिहिलं पाहिजे आणि वाचलं सुद्धा पाहिजे. आजकालच्या माहितीये का तुम्हाला, आजकालचं तर अलेक्सा सुद्धा मराठीतून बोलतोय. आणि आपण जे वाचतो, लिहितो ते इतरांनाही सांगितलं पाहिजे. म्हणजे आपल्या ज्या आजूबाजूच्या घडामोडी आहेत ते सर्वच आपण जास्तीत जास्त मराठीत शेअर केल्या पाहिजेत. आणि मी आजकाल तर मराठीत कविता सुद्धा लिहिते, लेखन करते, वाचन करते, गोष्टी लिहून त्या मी टॅब मध्ये सुद्धा रेकॉर्ड करते. त्यामुळे माझी एक 100 ते 150 पुस्तकांची एक लायब्ररी तयार झाली आहे. जी, हाच प्रश्न आपण अवनीला विचारूया. अवनी, तू नागपुरात राहते. नागपुरात तुझ्या आजूबाजूला मराठी भाषा कशी बोलली जाते? साध्या पद्धतीने मराठी बोलतात की त्यामध्ये हिंदी, इंग्लिश असे शब्द येतात? हिंदी शब्द फारसे वापर होत नाही, पण इंग्रजी शब्दांचा वापर खूप होतो.
हाच प्रश्न आपण जोशी सरांना विचारूया. जोशी सर, ग्रामीण भागातील मराठी आणि इंग्लिश शहरी भागातील मराठी यामध्ये फरक काय आहे, आणि मराठी भाषा जी ग्रामीण भागातली आहे त्याच्यावर इंग्लिश, हिंदी यांचा जास्ती प्रभाव आतापर्यंत झालाय का, जसा शहरी भागात झालाय? आम्ही विदर्भातले जे लोक आहोत आणि नागपूर ही मध्य प्रांताची राजधानी होती आणि मध्य प्रांत हा हिंदी भाषिक होता. या भागातल्या विशेषतः पूर्व विदर्भातल्या नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे हिंदी भाषेचा क्रियापदांचा मराठीचा जो भाग सोडला तर बरेच आपल्याला हिंदीतले अधिक दिसतील. आमच्याकडे झाडी बोली नावाची एक बोली आहे जी गोंदिया, भंडारा, काही चंद्रपूरचा भाग, काही गडचिरोलीचा भाग आणि मोठी बोली आहे. 25-30 वर्ष त्या बोलीची असण्याची जी चळवळ आमच्या डॉक्टर हरिश्चंद्र बोरकरांनी उभी केली आहे, तिला एक प्रतिष्ठा पण आहे. त्या बोलीमध्ये इंग्रजीचे सुद्धा शब्द सापडतात, हिंदीचे पण ती मराठीची बोली आहे. तिचं मूळ रूप वेगळं आहे. तिथे पोवारी बोली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या, कोलामी एक मोठी बोली आहे, गोंडी मोठी बोली आहे. तर या आणि विशेषतः आमच्याकडचा तेलंगणाला लागून जो भाग आहे त्याच्यावर तेलुगू भाषेतल्या सुद्धा शब्दांचा काही भाग तुम्हाला चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये संस्कार होत आहे. भाषा ही अशीच असते हो. भाषा ही एकमेकांना समृद्ध करत असते, कोणतीही असो. कन्नडमध्येही तुम्हाला मराठी सापडेल, उडियामध्ये मराठी सापडेल, कारण मराठ्यांनी इतकं भारतभर राज्य केलं आहे की अनेक भाषांमध्ये तुम्हाला मराठीतले, उडियावर तर मराठीचा खूपच प्रभाव आहे. बरेच शब्द तुम्हाला सापडतील मराठीचे. मराठीमध्ये सुद्धा इतर भाषांचे शब्द सापडतात. भाषा ही कधी, भाषा शुद्धी नावाची संकल्पना कधीच नसते. एकच भाषा आणि तिचेच फक्त असं कधीच नसतं. लोन वर्ड्स म्हणतात त्याला भाषा विज्ञानामध्ये, दत्तक घेतलेले शब्द असतात. ज्या भाषेमध्ये जो व्यवहार, जी संस्कृती किंवा जे ज्ञान विज्ञान नसतं तर त्या भाषेमध्ये ते जिथून येतं. तसं आपल्यावरती राज्य व्यवहाराची भाषा अनेक वर्ष फारशी होती, उर्दू होती, आपली मराठी नव्हती राज्य व्यवहाराची भाषा, फारशीच होती. ही तुम्हाला मोडी लिपीमध्ये आपल्या रेव्हेन्यू मधले जे दस्तावेज आहेत ते मोडी लिपीत आणि अनेक तर फारसी भाषेत सापडतील. मराठवाड्यामध्ये माध्यम होतं शिक्षणाचं. त्यामुळे हे जी भाषेचा जो व्यवहार आहे हा फार नाजूक आहे, फार संवेदनशील आहे. तो एक भाषिक कधीच नसतो. आणि कोणताही एक माणूस आजच्या जगामध्ये तो किमान त्रैभाषिक असण्याची गरज आहे. एक आंतरराष्ट्रीय व्यवहाराची भाषा त्याला आलीच पाहिजे. राष्ट्रीय व्यवहारामध्ये त्याला, आता हिंदीचे राज्य भरपूर आहेत. हिंदी राज्यांमध्ये हिंदी भाषेचा जो मराठी माणूस जर हिंदी शिकलाच नाही आणि केवळ दोनच भाषा इंग्रजी आणि हिंदी करत राहिला तर जसं तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड इथल्या माणसांना हिंदी राज्यांमध्ये तिथल्या उच्च न्यायालयाने सांगितलं मद्रासच्या की तुम्ही जर हिंदी मुलांना शिकवली नाही तर तिकडच्या सगळ्या रोजगाराची तुम्ही आपल्या मुलांच्या जेव्हा आढळून म्हणता. त्यामुळे कोणत्या देशात आपण राहतो, आपण बहुभाषिक देश आहोत. बहुभाषिक देशामधलं भाषिक धोरण हे एकभाषिक देशासारखं असू शकत नाही. आणि भाषिक अस्मिता ही भाषिक राष्ट्रवादाकडे जसं तमिळांचं झालं होतं तरी भाषिक राष्ट्रवादाकडे सुद्धा जाणार नाही याची काळजी आपल्या घटनाकारांनी घेतलेली आहे. राज्यघटना न वाचता, अधिनियम समजून न घेता, राजभाषा म्हणजे काय याच्यावर विचार न करता आपण एका डब्यामध्ये सगळं टाकतो, खळखळ हलतो, वर फेकतो, जे हाती येईल त्याला ज्ञान म्हणतो. अत्यंत विवेकी पद्धतीने विचार करणारा समाज आपण जो निर्माण करतो. भाषा ही फार वेगळ्या पातळीवर नाजूकपणे संवेदनशील पद्धत आणि प्रत्येक भाषेकडे, बोलीकडे, प्रत्येक माणसाच्या भाषा बोलीकडे अतिशय सम पातळीने बघणं हे आधी आपण शिकलं पाहिजे. कारण त्याच्यातून व्यक्तीची प्रतिष्ठा, तिच्या बोलीबद्दलचा, त्याच्या आईबद्दलचा, त्याच्या भूभागाबद्दलचा, संस्कृती, भाषा ही संस्कृतीचा भाग आहे. भाषा ही संस्कृती नाहीये नुसती. संस्कृती भाषेतून तिचं वहन होतं. प्राचीन शब्द भाषेतून सगळं वाहत होते. वाणीच होती, लेखन नव्हतं. लेखन ही फार नवीन विद्या आहे तुलनेने वाणीच्या. त्यामुळे हे सगळ्यापर्यंत आपण शिकवणार नाही, समजून घेणार नाही तोपर्यंत आपले भाषिक पूर्वग्रह आणि समाजामध्ये केवळ भाषेच्या आधारावर मत मिळवण्याचं राजकारण करणाऱ्यांना हवा असलेला समाज जो आपण आज निर्माण करतो आहोत त्याच्याशिवाय आपल्या कल्पनेचा, आपल्या जीवनाचा विकास, आपली समृद्धी, आपलं व्यक्तिमत्व समृद्ध होणं, सर्वांगीण विकास हा एक फार चांगला शब्द मगाशी एका पालकांनी वापरला. जसा आहार हा सर्वांगीण लागतो, पोषक लागतो, नुसतंच काहीतरी खाल्लं म्हणजे पोट भरतं असं नाहीये. शरीराला काय पोषण आपल्या देऊ शकतं. आणि भाषा ही स्थानिक का
आणि स्थानिक आहार महत्वाचा का, जशी स्थानिक भाषा महत्वाची. हम्म. कारण भूगोल, इतिहास, तिथलं सांस्कृतिक वातावरण, पर्यावरण हे सगळं आहे भाषेमध्ये. भाषाच जपते ना सगळं ते. त्यामुळे आपल्या खाद्य संस्कृती सुद्धा आपल्या भाषेतली, तिच्यातले शब्द फार मोठ्या प्रमाणावर असतात. त्याच्यातूनच आपली खाद्य संस्कृती. पुरणपोळी इतर भाषांमध्ये नाहीये ना पुरणपोळी. पोळी वडा फक्त मराठीतच सापडणार हा वडा तुम्हाला. म्हणजे ही खाद्य संस्कृती सुद्धा जी आज युरोप आणि अमेरिकेमध्ये मराठी माणसाची खाद्य संस्कृती लोकप्रिय होते आहे, अशाच्याच व्याज होते सगळं हे प्रक्रिया शेवटी. त्यामुळे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपण हे जे प्राध्यापक आहेत ना मराठीचे, हे मराठीचे नाही आहेत प्राध्यापक, किंवा इंग्रजीचे नाही आहेत प्राध्यापक, किंवा हिंदीचे नाही आहेत प्राध्यापक. हे हिंदी साहित्याचे, इंग्रजी साहित्याचे, मराठी साहित्याचे प्राध्यापक आहे, भाषेचे नाहीये कोणी याच्यातले. त्यामुळे त्यांनाही भाषा विज्ञानाचा फक्त एक पेपर असतो एमएला, आणि तोही वर्णनात्मक, जे भाषाशास्त्र कधीच नेलेलं आहे. हिस्टॉरिकल लिंग्विस्टिक जे आहे, डिस्क्रिप्टिव्ह लिंग्विस्टिक जे आहे, त्याच्या पलीकडे यांचं ज्ञानच नाहीये. कृपा कुलकर्णींचं एक पुस्तक मराठीमध्ये अजूनही आपण तेच जपतो. त्याच्या कितीतरी पुढे निघून गेलेलं आहे भाषा विज्ञान, चिन्ह विज्ञानापर्यंत, दृकश्राव्य माध्यमातल्या भाषेच्या संकल्पपर्यंत, सिनेमाची भाषा, नाटकाची भाषा, रंगभूमीची भाषा, ही काही शब्दांची भाषा नाहीये. त्यामुळे भाषेतून चित्राची, शिल्प, ताजमहल कसा पाहावा आपल्याला माहिती नाही. हो, नुसतं आपण टुरिस्ट म्हणून नुसतं काहीतरी पाहून आलो. ताजमहल पाहायला अवकाश लागतो, एक मोठा स्पेस लागते. त्या आर्किटेक्ट तिथेच का बांधला यमुनेच्या काठी? त्या प्रचंड मोठं जे वरती अवकाश मिळाला त्याच्यामुळे ताजमहलचं सौंदर्य आहे. तो जर आपण त्याच्या अवतीभोवती इमारती उभ्या केल्या तर ताजमहल कुठे सुंदर राहणार आहे? त्यामुळे भाषा हे सगळं आपल्यापर्यंत नीट पोहोचवलं. आपलं आकलन जे आहे त्याची क्षमता आपल्या आपण जे सौंदर्य जीवनाचं, वस्तूंचं, इतिहासाचं समजून घेतलं नाही तर ते आपल्याच भाषेतून समजून घेता येतं. आता काय झालंय, आपण यंत्रवत झालेलो आहोत, आपण माणसंच राहिलेलो नाहीये. खाणं पिणं आणि आपले चैन आणि लक्झुरी पुरत्या वस्तू जमा करणं, आपली घरं जी आहेत ती वस्तूंची कोठारं झालेली आहेत, गरज नसलेल्या वस्तू मिळवत राहणं, त्याच्यासाठी पाहिजे तो पैसा मिळवणं, आणि तो इंग्रजीतून मिळतो असं पुन्हा वर सांगत राहणं. कोणी सांगितलं? इंग्रजी भाषिक राष्ट्रांमध्ये एवढा मोठा बेरोजगारीचा जो दर आहे तो का आहे? जर इंग्रजी ही विकासाची भाषा आहे तर, समृद्धीची भाषा आहे तर का नाहीये तिथे संपूर्ण प्रत्येकाला रोजगार? इंग्रजीत बोलतात, इंग्रजीतच जगतात. त्यामुळे आपल्या जीवनाला काय लागतं, किती लागतं, हा संस्कार आपली भाषा करते. आपलीच भाषा माहिती नसेल तर आपल्या जीवनाचं व्याख्याच आपल्याला माहिती नसते. ती माहीत नसल्यामुळे जीवनाकडे पाहण्याचे अतिशय विकृत असे दृष्टिकोन आपण जोपासतो. भाषेचं नातं या सगळ्या गोष्टींची आहे. केवळ डिग्री मिळवण्यापुरतं नाहीये, केवळ पदव्युत्तर शिक्षणापुरतं नाहीये, केवळ संशोधनापुरतं नाहीये. त्यामुळे या भाषेकडे पाहताना आपण, मी तर जय महाराष्ट्राचं खरोखर फार स्वागत करतो की तुम्ही ग्रामीण भागातल्या लहान मुलांना, पालकांना, बालकांना या सगळ्यांना याच्यावर बोलतं करतात. हे उपक्रम अधिक व्हायला पाहिजे, ही समज वाढायला पाहिजे. जोशी सर, आपण ग्रामीण आणि शहरी साहित्य याच्यावरती तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया विद्यार्थ्यांपासून. भक्ती, तू कुठल्या प्रकारची पुस्तकं सध्या वाचतेस? सध्या मी म्हणजे आमच्या शाळेत एक ग्रंथालय आहे, त्यात आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजेच पण आम्ही मराठीच पुस्तकं वाचतो. जसं की श्यामची आई, अशा वेगवेगळ्या लेखकांचे, कवींचे आम्ही पुस्तकं वाचत जातो आणि आम्हाला खूप आवड आहे ती वाचण्याची. आणि आम्हाला लिहायला पण खूप आवडतं, आणि तेही मराठीमधूनच, कारण आमचं कौशल्य ज्ञानही वाढतं. आणि मराठी शिकण्या म्हणजे मराठी हे परीक्षा देण्यासाठी नाही तर परीक्षात म्हणजे मार्क मिळवण्यासाठी नाही तर आपल्याला खरं तर आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी आहे. पण सर्वजण का म्हणतात मराठी खूप अवघड आहे, खूप कठीण आहे. पण सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करावी, सर्वांनी जास्तीत जास्त मराठीत बोलावं, वाचावं, लिहावं. त्यामुळे सर्वांना कौशल्य ज्ञानही वाढेल. जी, हाच प्रश्न आपण अवनीला विचारूया. अवनी, तू कुठल्या भाषेतली पुस्तकं वाचतेस आणि पुस्तकं वाचतेस का, गोष्टीची वगैरे? हो, गोष्टीची मी तर पुस्तकं खरंच इंग्रजीमध्येच वाचते, कारण की लहानपणापासून शाळेत इंग्रजी शिकवली जाते. मला माझं मराठीचं वाचन तेवढं पक्क नाही. मी फक्त 1-2च पुस्तके वाचल्या माझ्या बाबांसोबत, त्यांना वाचायची खूप आवड आहे. मी त्यांच्यासोबतच बसून कधी कधी पुस्तकं वाचते, पण जास्त नाही वाचत. बरं, पालक आपल्या सोबत आहेत, शोभा हनवते. आपण स्वतः पुस्तकं वाचता का आणि आपल्या मुलांना पुस्तकं वाचण्यासाठी आपण उद्युक्त करता का?
अगदी बरोबर आहे सर. मला वाचनाची खूप आवड आहे. जी. जरी मी या कार्यक्रमामध्ये एक पालक म्हणून सहभागी झाले असले तरी मी एक महाविद्यालयामध्ये अध्यापनाचं कार्य करते आणि मला वाचनाची खूप आवड आहे. आणि माझं बघून माझे मुलं आणि माझे मुलंही त्यांच्यातही वाचनाची आवड वृद्धिंगत झाली आहे. या जय महाराष्ट्र या चॅनलच्या द्वारे मी पालकांना एक संदेश देऊ इच्छिते की आजच्या या मीडियाच्या जगामध्ये वाचन संस्कृतीचा कुठेतरी थोडाफार ऱ्हास होत असलेला दिसतो आहे, पाहायला मिळतो आहे. आजचं जर समाजाचं चित्र पाहिलं आपण तर घराघरामध्ये पालकांच्या हातामध्येही मोबाईल असतो आणि आपण मुलांना कुठल्या नैतिक अधिकाराने आपण असं म्हणू शकतो की तू वाचन कर किंवा पुस्तकं वाच. तर प्रत्येक पालकाच्या घरामध्ये आपल्या शयनकक्षेमध्ये किंवा जिथं कुठं असेल छोटी छोटी पुस्तकं असली पाहिजेत आणि त्या पुस्तकाचं वाचन जेव्हा पालक करत आहेत हे मुलं पाहतात तेव्हा आपसुकच वेगळं असं सांगावं लागत नाही आणि मुलं आपल्या बाजूला येऊन बसतात. आवर्जून मला माझ्या घरातला एक प्रसंग या ठिकाणी शेअर करावासा वाटतो की जेव्हा माझी मुलगी लहान होती तिला गोष्टीची खूप आवड होती. कदाचित ती माझ्या वाचनामुळे तिला आवड लागली होती आणि दररोज एक गोष्ट सांगितल्याची शिवाय मला ती स्वस्थ बसू द्यायची नाही. आणि मग तिला रोज एक गोष्ट सांगण्यासाठी आता तिला उद्या कोणती गोष्ट सांगायची किंवा आज संध्याकाळी कुठली गोष्ट सांगायची यासाठी मला पुस्तकं वाचावे लागायचे आणि कदाचित माझ्या मुलीची गरजेची पूर्तता करण्यासाठी मला वाचन वाढवावं लागलं आणि ती माझं बघून वाचते आणि मीही वाचते. वाचनाची तिलाही आवड आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरोखरच पालकांसाठी हा संदेश मी देऊ इच्छिते की पालक आजकाल घरामध्ये जर 4 लोक असतील तर 4 लोक 4 कोपऱ्यामध्ये 4 मोबाईल घेऊन बसलेले असतात. संवाद कमी झालेला आहे घरामध्ये आणि वाचन तर अगदीच कमी झालेलं आहे. म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आवर्जून हा सल्ला देईन की आपण जर वाचत असू आपण जे करू त्याचं अनुकरण आपले मुलं करत असतात. म्हणून आपण खूप सावधान राहिलं पाहिजे आणि खरोखरच आपण वाचन केलं पाहिजे. चांगल्या पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे. विद्यार्थ्यांना जर समजा वाचनाची आवड नसेल तर कदाचित आपण त्यांना ते आज मी काय वाचलं थोडा वेळ बसून ते सांगितलं पाहिजे आणि मग ते आपल्या सांगण्यावरूनही कदाचित त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण होऊ शकते की आपणही आईप्रमाणे किंवा बाबाप्रमाणे वाचलं पाहिजे. तर वाचनाची आवड आहे आणि वाचन केलंच पाहिजे. आपण सोनावणे सरांना विचारूया. शोभाताई आता म्हटले की पालकच जर मोबाईल घेऊन बसत असतील तर मुलं कशी वाचणार? तुमचं निरीक्षण काय आहे? विद्यार्थी जे आहेत कॉलेजमधील ते आता पुस्तकं पूर्वीसारखी वाचतात की नाही वाचत? जे पालक जागरूक आहे त्यांची मुलं वाचतात आणि वाचनाचा ट्रेंड आता बदललेला आहे. पूर्वी रंजनवादी सगळं साहित्य असायचं. आता बघा एक पुस्तक आलेलं आहे की विश्वास ठाकूरचं की नात्यांचं सविसी म्हणजे लाईफस्टाईल रोजच्या जीवनामध्ये ज्या घटना घडतात वास्तववादी आणि त्याच्यामध्ये त्यांना काय काय आढळलं किंवा सांगण्यासारखं काय आहे. किंवा एक पुस्तक आता मी नुकतंच वाचलंय माझं गाव माझं नाशिक माझं आनंद बोराचं पुस्तक आहे. म्हणजे हल्लीचं जे ना व्यवहारामध्ये जे काही त्यांना सापडतं जे सांगण्यासारखं आहे ते अशा प्रकारचं नवीन साहित्य आपल्याला वाचायला मिळतं आणि त्याच्यामध्ये वास्तविक जीवनाचं चित्र त्याच्यामध्ये उमटत असल्यामुळे ते वाचनीय जास्त होतं. आणि पूर्वीचं सगळं रंजनवादी साहित्य काल्पनिक साहित्य हे सगळं मागे पडून आता हे उपयोजित साहित्य किंवा ज्याला आपण प्रत्यक्ष जीवनाशी संदर्भ ज्याचे आहे असं साहित्य फार पुढे येतंय आणि वाचलं जात आहे. आता याच्यामध्ये मोबाईल मधून किंवा इतर इंटरनेटद्वारे आपण जे वाचतो त्याला खूप मर्यादा आहे. पण वाचनाचा जो आनंद आहे तो पुस्तक घेऊन जर वाचलं तर एक डेझर्ट नावाचं पुस्तक आहे. संध्याकाळी 7 वाजता माझ्या हातात पडलं. रात्री 2:30 वाजेपर्यंत मी ते वाचून संपवलं. वाचनाचा आनंद काही औरच आहे. त्यामुळे वाचनाचे जे ट्रेंड ते जरी बदललेले असले त्याचे विषय बदललेले आहेत लिखाणाची शैली बदललेली आहे लिखाणाचे विषय पण पूर्णपणे बदललेले. हा बदल लक्षात घेऊन जर वाचायला उद्युक्त केलं तर आपल्याला वाचनाची संख्या पण खूप वाढेल आणि अजून जास्त वाचक चळवळीला पुन्हा उभारी देण्याची गरज आहे. मग ते वाचन नेटवर बघा किंवा लॅपटॉप मध्ये वाचा किंवा पुस्तक स्वरूपात वाचा
जी. पण त्याचा आनंद काही और आहे आणि त्याचा ट्रेंड मात्र बदललेला आहे असंच मी तुम्हाला सांगेन. जी. जोशी सर, आजचा आपला विषय तुमची मुलं किती मराठी बोलतात. तर या विषयाच्या अनुषंगाने साहित्याचा किती प्रभाव होतो? पूर्वीचं जे ग्रामीण शहरी साहित्य होतं किंवा आताचं ग्रामीण शहरी साहित्य असेल, खास करून व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, याचा मराठी भाषा, मुलांच्या मराठी भाषा बोलण्यावर किती परिणाम होतो? काय, हा खरं म्हणजे फार मोठ्या स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. समूह माध्यमांमधून पिढी आपली स्वतःची एक भाषा रूप हम्म. घडवते आहे. हम्म. त्याचा अभ्यास करण्याची वृत्ती, संशोधन आपल्याकडे नसल्यामुळे, आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की आपण भाषेबद्दल अत्यंत निरक्षर आहोत समाजातला. हम्म. भाषा म्हणजे काय हेच आपण शिकवलं न गेल्यामुळे भाषेकडे पाहण्याचा आपल्याला दृष्टिकोन नाही. आता अशा स्थितीमध्ये आपण भाषेबद्दल जेव्हा विचार करतो, आपली मुलं, आता सोनवण्यांनी किंवा शोभाताईंनी जे सांगितलं हे अपवाद असतील. हम्म. म्हणजे तुमच्या माझ्या घरात मी 12व्या वर्षीपासून वाचतोय, प्रचंड वाचतोय, हम्म. म्हणून माझी मुलं त्यांच्या गरजेप्रमाणे वाचतील किंवा वाचणार नाही ते त्यांचं स्वातंत्र्य आहे, हे आधी मान्य केलं पाहिजे. जी. त्यामुळे सगळ्याच घरांमध्ये जिथे वाचनाचं पालकांवर किंवा यांचा संस्कार असतो किंवा शाळांमध्ये ती सगळी मुलं वाचतातच असं गृहीत धरू नका. मुलं आपापल्या गरजा, आपापल्या संधी, आपापल्या आयुष्यामध्ये पुढे आपण काय केलं म्हणजे काय मिळेल याचा शोध घेण्यामध्ये आधीच्या पिढ्यांपेक्षा अतिशय तज्ञ आहेत, हुशार आहेत. हम्म. त्याबद्दलची त्यांची जाणीव अतिशय प्रगत आहे आणि अव्यावहारिक नाही. माझी पिढी अतिशय अव्यावहारिक, अपनारू, आदर्शवत अशी होती आणि ही निरर्थक आहे. पुढच्या पिढीतल्या काही लोकांच्या मुलाच्या दृष्टीने निरर्थक आयुष्य. म्हणजे काय कमावलं, तुम्ही संपत्ती कमावली नाही, तुम्ही मुलांसाठी काही इस्टेट करून ठेवली नाही, त्यामुळे अर्थ काय जीवनाला. या पद्धतीने बघणारी पुढची पिढी आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. आपण फार चांगलं खूप छान छान चित्र रंगवलं साने गुरुजींच्या श्यामच्या आईसारखं, म्हणजे तशा आयाच असतातच असं गृहीत धरू नका कृपा करून. किती वर्ष आपण खेळ श्यामची आईचं उदाहरण देणार आहोत. आणि श्यामची आई सुद्धा का लोकप्रिय झाली, वाचनातून नाही झाली. श्यामची आई या चित्रपटाला पहिलं सुवर्ण कमळ जर मिळालं नसतं तर काय परिस्थिती राहिली असते हे सुद्धा लक्षात घ्या. त्याला तो नावाचा भीमकाळाचा चित्रपट स्पर्धेमध्ये होता आणि त्याला न देता श्यामची आईला दिलं गेलं. याची काही कारणं आहेत की आपल्या मूल्यात्मक आहे, त्यावेळेच्या राज्यकर्त्यांना काय संस्कार पद्धतीचा करायचा होता वगैरे वगैरे. परंतु कोणत्या पिढीने काय केलं याच्यामुळे पुढच्या पिढ्यांनी काय करणार ठरत नसतं. प्रत्येक पिढी, प्रत्येक घरातला मुलगा मुलगी यांना भारतीय राज्यघटनेनंतर आपापल्या जीवनाचं संचालन करण्याचं जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते अबाधित राहील. त्यांनी समजा उद्या मराठी वाचलीच नाही असं गृहीत धरा आणि मराठी भाषेची गरज जर आपल्या धोरणकर्त्यांनी संपवून टाकली तर त्यांनी का मराठीचा आग्रह धरायचा हा प्रश्न स्वतःला विचारून बघा. जर त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या मराठीतून संधीच नसतील, रोजगार नसेल, उपजीविका नसेल, त्यांच्या जीवनाला वळण देणारी काही गोष्ट मराठी घडवत नसेल तर सोडून देतील ना मराठी. ते काम ते मराठीचा आग्रह धरतील तुमच्या माझ्यासारखा. त्यांचे नाही राहणार नाही ते आग्रहक्रम. त्यांची जीवनाकडे, माझी जीवनाकडे बघण्याची दृष्टी माझ्या मुलांची आणि नातवांची असलीच पाहिजे. अशी हुकुमशाही घरामध्ये असेल तर ते लोकशाही समाज निर्माण होणार नाही. आणि आपली घरं हुकुमशाहीवरच चालतात हे लक्षात ठेवा. आपल्या घरांमध्ये लोकशाही नसते, अजूनही नसते. राज्यघटनेने दिली म्हणजे ती आपल्या वर्तनात आलेली नाहीये. त्यामुळे प्रत्येकाचं निवड करण्याचं स्वातंत्र्य जे आहे ते जर अबाधित राहायचं असेल तर निवड ही ज्या विवेकावर, ज्या विचारांनी करायची असते विचार आणि तो त्याच्यामध्ये. जोशी सर, आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊया आणि आपण सगळ्यांना एक प्रश्न विचारूया. भक्ती, पहिल्यांदा तू मला सांग, सगळ्यांनी मराठी जास्तीत जास्त बोलावं यासाठी तू काय आवाहन करशील थोडक्यात? का जेव्हा आपण बोलतो आणि तेही इतरांकडे शेअर करा असं मी म्हणते. आणि सगळ्यांना मी विनंती करते की आपण जे बोलतो, जे ऐकतो ते लिहिलंही पाहिजे आणि आपण सर्वांकडे, मी तर म्हणते सर्वांकडे शेअर जास्तीत जास्त केले पाहिजे. त्यामुळे सगळ्यांचे कौशल्य, ज्ञान ही वाढेल आणि जास्तीत जास्त लोक मराठीत सुद्धा बोलू शकतील. जी. अवनी, तू जरी इंग्लिश माध्यमामध्ये शिकत असशील तरी मराठी जास्तीत जास्त लोकांनी बोलावी यासाठी काय आवाहन करशील? मी असं बोलायला म्हणजे मला आवडेल की तुम्ही जर आपल्या मातृभाषेत बोलाल, तुम्हाला स्पष्ट करायला तुमचे जे भावना आहेत ते तुम्ही जास्त चांगल्याने स्पष्ट करू शकाल.
जशी भक्ती आता म्हणाले की तुम्ही सर्वांची आपल्या भावना मग शेअर करू शकाल, जी तुमची मातृभाषा आहे. जर तुम्ही त्याच्यामध्ये बरोबर बोलाल तर तुम्हाला जास्त अजून चांगलं वाटेल आणि जे समोरचं जण आहे त्यांना चांगल्याने कळेल की तुम्ही काय बोलायला इच्छित आहे. जी. उत्तम. छान. हनुवतीताई, अगदी थोडक्यात तुम्ही आव्हान काय कराल सगळ्यांना, जेवढे जगभरात आपले मराठी भाषक आहेत या सगळ्यांना? जगभरात जेवढे मराठी भाषक आहेत तेवढ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी असं आवाहन करीन की जास्तीत जास्त मराठी संस्कृतीचं संवर्धन केलं पाहिजे. प्राथमिक शिक्षण हे आपल्या पाल्याला मराठीतून दिलं पाहिजे. म्हणजेच तिन्ही भाषांचा अभ्यास विद्यार्थ्यांना झालाच पाहिजे, परंतु जी. प्राथमिक शिक्षण हे मराठीतून दिलं गेलं पाहिजे जी. आणि वाचन संस्कृतीचा विकास झाला पाहिजे. जास्तीत जास्त पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे, असा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सल्ला देईन. जी, सोनावणे सर, आपलं आवाहन थोडक्यात अगदी. ही आपली जी मराठी आहे ही मराठीवर प्रेम केलं पाहिजे आणि ही मराठी भाषा आहे. सगळं मराठी लोकांनी मराठीत बोललं पाहिजे. ज्यावेळेस मराठी लोक एकत्र येतात त्यांनी मराठीत आवर्जून बोललं पाहिजे आणि त्याचा अत्यंत उपयोग होतो, व्यवहारामध्ये फार मोठा जी. उपयोग होतो. जी. भाषेने लोक जोडले जातात, त्यामुळे मराठीचा वापर सगळ्यांनी केला पाहिजे. जी. जोशी सर, आपलंही थोडक्यात आवाहन जगभरात असलेल्या आपल्या मराठी भाषकांसाठी. माझं म्हणणं असं आहे की कोणत्याही भाषेची सक्ती करून भाषा टिकत नसते. ही भाषा तुम्हाला बोलण्याची प्रेरणा येणं, तर तिच्यातून तुम्ही वाचन करणं हे तुमचं अग्रक्रम असतं. तुमच्या भोवती तसं वातावरण लागतं, तशी धोरणं लागतात, तसे राज्यकर्ते लागतात, तसे पालक लागतात, तसा समाज जर नसेल तर नुसते आवाहन करून भाषा टिकत नसते. जी. त्यामुळे मराठी टिकवायची असेल तर मराठी बोलली पाहिजे, याला पर्याय नाही, मराठी लिहिली पाहिजे. मुख्य म्हणजे विचार मराठीत करत असल्यामुळे मराठी ही विचार समृद्ध करणारी भाषा आहे. हे आधी आपण जगभरच्या मराठी पालकांनी आपल्या मुलांना, शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना, कुलगुरूंनी आपल्या विद्यापीठातल्या प्राचार्यांना, प्राध्यापकांना शिकवलं पाहिजे. जी, सर्व पाहुण्यांचे मनापासून आभार. आपण सगळ्यांनी इथे वेळ दिला त्याबद्दल. बालक पालक या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.